सुस्वागतम सुस्वागतम. पुणेरी कौचेवाडी विकास मंडळ आयोजित भव्य ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धा 2025 या 2025 स्पर्धेतील हा अंतिम दिवस, पर्व दुसरा, त्यातील हा दुसरा दिवस. अगदी सेमीफायनलची लढत आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला गांगुवाडी, दुसऱ्या बाजूला दसूर कोंडवाडी. दोन्ही मातब्बर संघ एकमेकांसमोर लढताना पाहायला मिळत आहेत. मगाच्या 3 चिठ्ठ्या झाला. फायनलचं तिकीट कलेक्ट केलं भाटेवाडी संघाने. चालूया मॅचच्या दिशेने अगदी धावसंख्या जाऊन पोहोचले 26 या आकड्यावरती. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज होईल. सिद्धेश आणि गांगुवाडी संघाकडून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला सुशांत, दुसऱ्या बाजूला सूरज. सुशांतच्या बॅटमधून जर पाहायला गेला तर 3 षटकार, 3 मोठे हिट लगावले गेले. पुन्हा एकदा सिद्धेश गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होताना पाहायला मिळते. राईट हँड ओव्हर द विकेटने सुशांतसाठी अगदी मोठा फटका पुन्हा एकदा मारायचा होता. चेंडू थोडासा पडला, त्यानंतर चेंडूने उसळी घेतली, विसावला गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. त्यानंतर जर पाहायला गेलं तर धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते. 27 धावा, 27 रन, लॉस ऑफ 0 विकेट. अगदी दोन्ही मातब्बर संघ, एक लांजा तालुक्यातील संघ, एक राजापूर तालुक्यातील संघ, दोन्ही एकमेकांसमोर भिडताना पाहायला मिळतात. सेमीफायनलची ही लढत, फायनलचं तिकीट कोण कलेक्ट करणार. अगदी पुन्हा एकदा मोठा फटका टोळवायचा प्रयत्न केला आणि चेंडू क्लिअर कडेल मिळत. चेंडूला भिरकावून दिलं सीमारेषा पार. लांब 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 षटकार. 6च्या मदतीने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 33 या आकड्यावरती. जवळजवळ त्याच्या बॅटमध्ये आणला हा 4था षटकार. रिप्लेमध्ये आपण पाहू शकता. अगदी थोडासा सफल झाला. त्यानंतर मिडऑफला खेळण्याचा प्रयत्न केला, मिडऑफ देखील क्लिअर केलं आणि 6च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 33 धावा, 33 रन, लॉस ऑफ 0 विकेट. सलामीची जोडी अजून देखील मैदानामध्ये आहे. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. राईट ओव्हर द विकेटने सुशांत अगदी आता मिड ऑनचं क्षेत्र निवडलंय. तिथे राजेंद्र इथे तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील. 2च्या मदतीने धावसंख्या जर पाहायला गेलं तर जाऊन पोहोचेल 35 या आकड्यावरती. पुन्हा एकदा चालूया मॅचच्या दिशेने. गोलंदाज ट्रॅक होती मात्र सज्ज होताना पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटने सिद्धेश अगदी मिड ऑनला मारलेला हा फटका. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक दिले असे सन्माननीय माननीय उमेश सर्वे यांचं या मैदानामध्ये आगमन झालं. त्यांचं देखील आम्ही मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. सिद्धेश गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झाला. ऑन स्ट्राईकला घालताना पाहायला मिळेल सूरज. अगदी लॉंगॉनला मारलेला हा फटका तिथे क्षेत्ररक्षक येतात तोपर्यंत 1 धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 37 या आकड्यावरती. 37 रन, लॉस ऑफ 0 विकेट. 2 षटक समाप्त झाले. 2 षटकार समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहायला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचले 37 या आकड्यावरती. अगदी चांगलं नियोजन आयोजन पाहायला मिळते आयोजकांकडून. सर्व आयोजक अगदी चांगले मेहनत घेतात. चांगल्या प्रकारे मेहनत घेत असताना ही स्पर्धा अति अंताला जाताना पाहायला मिळते. 2 दिवसांची स्पर्धा, कालचा पहिला दिवस राहिला, आजचा हा अंतिम दिवस. अंतिम दिवसातील सेमीफायनलची लढत. एका बाजूला गांगुवाडी, दुसऱ्या बाजूला दसूर कोंडवाडी. धावसंख्या जाऊन पोहोचले 37 या आकड्यावरती. 37 रन, लॉस ऑफ 0 विकेट. नवीन बॉलर गोलंदाजी ट्रॅकवरती येताना पाहायला मिळेल राजेंद्र घडशी. हा देखील एक चर्चेतलं नाव. तसेच सूरज देखील एक चर्चेतलं नाव. सुशांत मात्र सुशांतची बॅट आता बोलायला लागला. सुशांत नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावताना पाहायला मिळतंय. आणि आता सूरजची बारी आली. अगदी चेंडूला पाठवला सीमारेषा पार. मिड ऑन क्लिअर करत असताना षटकार मिळालाय. 6च्या मदतीने धावसंख्या जर पाहायला गेलात ना तर जाऊन पोहोचेल 43 या आकड्यावरती. 43 रन, लॉस ऑफ 0 विकेट. अगदी सुशांत 2 षटकामध्ये चांगला बरसत होता. त्याची साथ द्यायला सूरज आता त्याची बॅट बोलायला लागले. पहिल्या चेंडूवर फेस करत असताना पहिला चेंडू सीमारेषा पार झाला. पुन्हा एकदा तोच प्रयत्न केला होता परंतु
स्ट्रेट ड्राईव्हचा हा फटका तिथे क्षेत्ररक्षक येतात तोपर्यंत एकच धाव कंप्लीट होईल. एका धावीच्या मदतीने धावसंख्या जर पाहायला गेला तर जाऊन पोहोचेल 44 या आकड्यावरती. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 2 चेंडूचा खेळ मात्र समाप्त झालाय. अजून देखील येणारे 4 चेंडू अगदी निर्णायक असतील दोन्ही संघांसाठी. आता मात्र ऑनस्ट्राईकला खेळेल सुशांत. मोठा फटका मारायचा होता. मिड ऑफचं क्षेत्र निवडले तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत आणि अगदी दुसऱ्या अटेम्प्टमध्ये पुन्हा एकदा झेल पकडण्याचा प्रयत्न 3 धावा काढून पळून काढल्यात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल काळंबवाडीच्या फलंदाजांमध्ये. सूरज आणि सुशांत मध्ये 3 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 47 धावा, 47 रन. अजून देखील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. राजेंद्र पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू क्लिअर करेल मिड ऑफ. पंचांचा इशारा 6च्या मदतीने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 53 या आकड्यावरती. 53 रन. अगदी संघाचं अर्धशतक नोंदवलंय. अगदी ही जोडी जर पाहायला गेलं तर गांगवाडी संघाची A1 जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळते. एका बाजूला सुशांत, दुसऱ्या बाजूला सूरज. अगदी आजचा त्यांचा दिवस दिसतोय. दोन्ही जर फलंदाज पाहायला गेला तर मातब्बर आहेत. दोन्ही संघ देखील तितकेच मातब्बर आहेत. धावसंख्या झाले 53. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या विषयी. राजेंद्रचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा मेडॉनचा फटका तिथे क्षेत्ररक्षक येतोय अमेय, परंतु झेल मात्र सुटतोय. फक्त एकच धाव मिळेल. 1 धावेच्या मदतीने धावसंख्या जर पाहायला गेला तर जाऊन पोहोचेल 54 या आकड्यावरती. 54 रन, लॉस ऑफ 0 विकेट. ही जोडी नाबाद राहील का? सेमीफिनालची पहिली लढत आपल्या समोर येताना पाहायला मिळाली. कोण जाणार फायनल मध्ये? फायनलचं तिकीट कोण कलेक्ट करणार? एक संघ अगोदरच जाऊन पोहोचलाय बाटेवाडी हा संघ. त्याच्या जोडीला कोण खेळणार? मोठा फटका मारायचा आहे. स्ट्रेटचा हा फटका तिथे क्षेत्ररक्षक येतोय. अगदी पहिल्यांदा झेल सुटला. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये पुन्हा करायचा होता, पुन्हा झेल सुटला. अगदी इथे 3 धावा काढण्याचा प्रयत्न आहे आणि 3 धावा कंप्लीट देखील झाल्यात. 3 धावाच्या मदतीने धावसंख्या जर पाहायला गेला तर जाऊन पोहोचेल 57 या आकड्यावरती. म्हणजेच काय तर 3 षटक समाप्त झाले. 3 षटका समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहायला गेलात ना तर जाऊन पोहोचेल स्कोर 57. म्हणजेच काय तर 58 धावांचं टार्गेट मात्र सेट झालंय. मैदानाच्या आतमध्ये गांगवाडी संघ प्रथम फलंदाजी करत असताना नाणेफेक जिंकले घेतला फलंदाजीचा. अगदी दुसऱ्या सत्रामध्ये खेळ चालू असताना अगदी हवा जर पाहायला गेला तर मैदानाच्या चारी बाजूला वाहताना पाहायला मिळते. त्याचा फायदा मात्र फलंदाजाने उठवला. अगदी टार्गेट सेट झालंय. भलं मोठं टार्गेट. 18 चेंडू आणि 58 धावांचं. सूरज सुशांत दोघे चांगले खेळत होते. सूरज नाबाद असेल 7 चेंडू 17 धावांवरती. तसेच सुशांत याने 12 चेंडू आणि 39 धावांची अतिशय महत्वपूर्ण खेळ मात्र आपल्या संघाला साकारून दिले. धावसंख्या जाऊन पोहोचले. टार्गेट सेट झाले मैदानाच्या आतमध्ये 58 धावांचा. 18 चेंडू आणि 58 धावा.
जाऊया सामन्याच्या दिशेने. सामना ऑन होतोय. दोन्ही संघांना देऊया ऑल दी बेस्ट. 58 धावांचं टार्गेट मात्र सेट झालंय. मैदानाच्या आतमध्ये गांगुवाडी संघ प्रथम फलंदाजी करत असताना एका बाजूने सूरजने झोडपलं, त्याच नंतर सुशालने झोडपलं. धावसंख्या जाऊन पोहोचले 58. वैयक्तिक पहिल्या संघातर्फे पहिलं षटक घेऊन येताना पाहायला मिळेल सागर. कोंडवाडी संघाकडून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला राजेंद्र, दुसऱ्या बाजूला रोहित. बनवणे कौशवाडी विकास मंडळ आयोजित भव्य ओव्हरऑल स्पर्धा 2025 स्पर्धेत दुसऱ्या त्यातील हा दुसरा दिवस, अंतिम दिवस अगदी सांजेला जाताना पाहायला मिळतोय. सेमीफिनालची ही लढत 58 धावांचं टार्गेट सेट झालंय. सागर गोलंदाज ट्रॅकवरती राईट ओव्हर द विकेटने अगदी सुशांतसाठी पंचांकडे अपील करतात. पंच अपील फेटाळून लावतायत. राजेंद्र सुरक्षित असेल मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सागर गोलंदाज ट्रॅकवरती सज्ज होताना पाहायला मिळतोय. चांगला गोलंदाज अगदी गांगुवाडी संघाचा सलामीचा गोलंदाज सागर. चांगला गोलंदाज अगदी पेस लाईन पाहायला मिळते. अगदी फ्लेक्सचा फटका खेळला. मिड ऑनचं क्षेत्र निवडलं, तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत, परंतु काय घडतंय अंदाज आला नाही. कॅच जज करत असताना चेंडू मात्र सुटला. तिथून 2 धावा काढण्यात यश आलं. 2 धावेच्या मदतीने संघाचं खातं मात्र उघडलं. पुन्हा एकदा सागर गेम मारतोय. राईट ओव्हर द विकेटने ऑन स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळेल राजेंद्र. मोठा फटका पुन्हा एकदा मारायचा होता. मिड विकेटचं क्षेत्र निवडलं, तिथे सुशांत येत आहेत. तोपर्यंत एकच धाव कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 3 या आकड्यावरती. गांगुवाडीच्या डगआउट मिळून टाळ्यांचा कडकडाट व्हायला सुरुवात झाली. फायनलचं तिकीट गाठायचंय. 58 धावांचं टार्गेट मात्र सेट केलंय मैदानाच्या आतमध्ये. इथून जर पाहायला गेलं तर लांबवलेला संघ पाहायला मिळतो. कोंडवाडी संघ थोडासा सामना हातातून निसटून जाताना पाहायला मिळतोय. आता मात्र ऑन स्ट्राईकला येताना पाहायला मिळतो रोहित. हा फ्लिकचा फटका ऑफसाईडच्या दिशेने मारलेला हा फटका, तिथे मात्र क्षेत्ररक्षक येतात. काय घडतंय, ह्या चूक होईल का? चेंडू केला सीमा पार, 1 बाउंड चौकार. 4 धावेसाठी ट्रॅव्हल झाला. 4 धावेच्या मदतीने धावसंख्या जर पाहायला गेलात नंतर जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावरती. अगदी झेलची संधी होऊ शकली असते. सिद्धेश कॅच वरती आला होता, परंतु जज करत असताना थोडासा मिसफील झाले आणि तिथून चौकार गेला. 4 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 7 धावा. अगदी 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शेष असेल. 58 धावांचं टार्गेट सेट झालंय मैदानाच्या आतमध्ये. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. राईट ओव्हर द विकेटने गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज झालाय सागर. अगदी पुन्हा एकदा मोठा फटका खेळत असताना स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅच घेण्याचा प्रयत्न करतोय सागर. अगदी जवळजवळ 3-4 क्षेत्ररक्षक एकत्र येत असताना त्यांच्या मधोमध चेंडू पडला. त्याच नंतर 1 धाव कंप्लीट केली गेली. 1 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 8 या आकड्यावरती. 8 रन लॉस ऑफ 0 विकेट. आता 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावरती. शेवट चेंडू असेल सागर याचा. पहिला षटक प्रगतीपथावर असताना 9 धावा आतापर्यंत खर्च केल्यात सागर याने. अगदी मोठा फटका खेळायचा होता. फाईन लेगचं क्षेत्र निवडले. चेंडूला ट्रॅव्हल केलं डिक्लेरेशन बॉक्स मध्ये 1 धावेसाठी. 1च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 10 धावा. म्हणजेच काय तर इथून समीकरण उरेल मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडू आणि 48 धावांचं. अगदी लांबवलेला सामना कोंडवाडी संघाकडून पाहायला मिळतोय. 58 धावांचं टार्गेट सेट होत असताना पहिल्या गोलंदाजाला सागर चांगली गोलंदाजी केली. फक्त 10 धावा खर्च केल्या. इथून देखील अजून 12 चेंडू आणि 48 धावांची गरज विजयासाठी. जवळजवळ 6 ते 7 मोठे फटके खेळावे लागतील. राजेंद्र आणि रोहित त्याला सामन्यामध्ये नक्कीच पुनरागमन करू शकतात. नवीन गोलंदाज ट्रॅकमध्ये सज्ज होताना पाहायला मिळतो तुषार.
संघाचा कर्णधार संघनायक तुषार गोलंदाज ट्रॅकवर राईट मोवर द विकेटने राजेंद्रसाठी अगदी मिड विकेटचं क्षेत्र निवडलं. तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत. जर मागाशी पाहायला गेला तर त्या क्षेत्ररक्षकाने झेल मात्र सोडला होता. आता तो क्षेत्ररक्षक येत असताना झेल मात्र कंप्लीट करतोय. अगदी मोठा धक्का बसेल कोंडवाडी संघाला, ज्याच्यावरती विश्वास दाखवून फलंदाजीसाठी पाठवला होता. आपण रिप्लेमध्ये पाहू शकता. अगदी मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल केला. तिथे क्षेत्ररक्षकाला झेल मात्र टिपली गेली आणि त्याचनंतर राजेंद्र बाद झाला. आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सिद्धेश. तुषारचा पुढचा चेंडू सिद्धेशसाठी मिड ऑफला मारायचा होता, परंतु तिथे क्षेत्ररक्षक येतात. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 12 या आकड्यावरती. 12 रन लॉस ऑफ 1 विकेट. दुसरा षटक प्रगतीपथावर असताना आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झाला. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. ऑस्ट्रेलिया खेळताना पाहायला मिळतो सिद्धेश राईट मोवर द विकेटने. सेमीफायनलचा हा सामना आपल्या भेटीला आलाय. एका बाजूला गांगुवाडी, दुसऱ्या बाजूला दसूर कोंडवाडी. इथून काय करते, धावबाची संधी आहे. पंचांकडे अपील करतात. पंचांचं बोट आसमानाकडे गेले. गडी बाद होईल. सिद्धेश मात्र माघारी परततोय 2 या धावेवरती. 1 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 13 या आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. पनोरी कवचेवाडी विकास मंडळ आयोजित भव्य दिव्य ओव्हरऑल स्पर्धा पर्व दुसऱ्या पर्वातील हा अंतिम दिवस आपल्या भेटीला येताना पाहायला मिळाला. लांजा तालुक्यातील मानाची सन्मानाची ट्रॉफी, अगदी चमचमत्या ट्रॉफी आपल्या समोर दिसतायत. 19 आकड्यावरती. चेंडू जाईल डिक्लेरेशन बॉक्स मध्ये. एका धावेसाठी 1 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 20 या आकड्यावरती. 20 वरती 2 गडी बाद अशी धावसंख्या पाहायला मिळते शुभम 11 दसूर कोंडवाडी संघाची. जर इथून पाहायला गेलं तर सामना हातातून निसरत चाललाय. घट्ट पकड मजबूत केली ती म्हणजे गांगुवाडी संघाने. पुन्हा एकदा तुषार गोलंदाज ट्रॅकवरती राईट मोवर द विकेटने. मोठा फटका पुन्हा एकदा मारायचा होता. ऑफ मिड ऑफला चेंडू जातो. तिथे क्षेत्ररक्षक येतात. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जर पाहायला गेला तर 1 धावेच्या मदतीने धावसंख्या जर पाहायला गेला तर जाऊन पोहोचेल 21 या आकड्यावरती. 2 षटक समाप्त झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 21. सेमीफायनलची लढत अगदी सुंदर नियोजन आयोजन करून सर्व कमिटी मैदानामध्ये दाखल झाली. त्याचनंतर सर्वांना उत्कंठा होती या स्पर्धेची. ही उत्कंठा संपली आणि आता मात्र स्पर्धा शेवटच्या टप्प्यामध्ये जाताना पाहायला मिळते. सेमीफायनलची लढत एका बाजूला गांगुवाडी, दुसऱ्या बाजूला दसूर 11 कोंडवाडी आणि पर्व दुसऱ्या पर्वातील हा शेवटचा दिवस फायनल या चंपक मैदानावरती. अगदी निसर्गाच्या सानिध्यामध्ये बसलेलं मैदान. आता मात्र वैयक्तिक पहिल्या संघातर्फे तिसरं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होते स्वप्नील राईट मोवर द विकेटने. अगदी मोठा फटका खेळायचा होता. यष्टीरक्षक कॅच खाली जात आहेत. सागर आणि सुंदर झेल मात्र टिपला जातोय आणि ते हेमत मात्र माघारी परततील. अगदी पहिला चेंडू फेस करत असताना मोठा फटका टोलवायचा होता. त्याच नंतर झेलबाद मध्ये झाले. आपण रिप्ले मध्ये पाहू शकता. अगदी हुकचा फटका खेळायचा होता. चेंडू बराच काळ हवेमध्ये राहिला. खाली क्षेत्ररक्षक आले सागर, त्यांनी सुंदर झेल कंप्लीट केला आणि इथून मात्र आता विजयाचा उंबरठा ओलांडताना पाहायला मिळेल गांगुवाडी संघ. आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला युवा फलंदाज अमेय पाजवे. 5 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे. स्वप्नेल
गोलंदाज ट्रॅकवर सज्ज होताना पाहायला मिळतो. मोठा फटका भिरकावायचा होता, मिळवांचं क्षेत्र निवडलं होतं, तिथे तुषार आले, सुंदर झेल कंप्लीट केला गेला. अगदी बॅक टू बॅक 2 विकेट घेतल्यात स्वप्नील याने. अमेय आल्या पावली मात्र माघारी परतलाय. 21 वरती जवळ 4 गडी बाद झालेत कोंडवाडी संघाचे. आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर करेल सिद्धेश. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धाव संख्या झाल्या फक्त आणि फक्त 21 धावा. 21 रन, लॉस ऑफ 4 विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज स्वप्नील गोलंदाज ट्रॅकवरती पाहायला मिळतो. राईट आर्म ओव्हर द विकेटने अगदी चांगला चेंडू हाताळला गेला. ऑफ स्टिक सोडून जाणारा हा चेंडू अगदी सागरच्या हातामध्ये विसावला. त्याचनंतर निर्धाव चेंडू सांगता झाले. इथून मेडल षटक येईल का स्वप्नीलचं? 3 चेंडू निर्धाव टाकण्यात यश आलंय स्वप्नील याला. लांबावलेला सामना पाहायला मिळतो. कोंडवाडी संघाकडून 58 धावांचं टार्गेट सेट होत असताना आणि ते कॅचची संधी आहे. बॅक टू बॅक 2 झेल सुटले त्याच्या हातातून आणि दोन्ही देखील चौकार गेले. 4 धावेच्या मदतीने धावसंख्या जर पाहायला गेलं तर जाऊन पोहोचेल 25 या आकड्यावरती. अजून इथून जर पाहायला गेलं तर 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सेमीफायनलची ही लढत पनोरे कौचवाडी विकास मंडळ आयोजित भव्य दिव्य ओरम स्पर्धा 2025 त्यातील पर्व दुसऱ्यातील हा दुसरा दिवस. त्यातील सेमीफायनलचा हा सामना. एका बाजूला कोंडवाडी, दुसऱ्या बाजूला गांगोवाडी. दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांसमोर लढताना पाहायला मिळाले. एक लांजा तालुक्यातील संघ, एक राजापूर तालुक्यातील संघ. अगदी जर पाहायला गेला तर 58 धावांचा टार्गेट सेट असताना गांगोवाडी संघ आता मात्र विजयाचा उंबरठ्यावर आहे. विजयाचे दरवाजे मात्र खुले झाले. शेवटचा चेंडू असलेल्या इनिंग मधला फायनल मध्ये प्रवेश करणार गांगोवाडी हा संघ. अगदी शेवटचा चेंडू स्वप्नील याचा अगदी भडकावून दिला सीमारेषा पार षटकार आणि अशा रीतीने फायनल मध्ये दाखल झालाय दुसरा संघ. गांगोवाडी हा संघ पहिला संघ फायनल मध्ये दाखल झाला. भाट्टेवाडी दुसरा संघ, गांगोवाडी संघ. अगदी सुंदर आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. अध्यक्ष या कमिटीचे अध्यक्ष प्रदीप तुकाराम कवचे, उपाध्यक्ष संजय विजय कवचे, सचिव शांताराम केरू कवचे, उपसचिव राजेंद्र शिवराम कवचे, खजिनदार प्रदीप जानू कवचे, उपखजिनदार सचिन अनंत कवचे, हिशोब तपासणी सुरेश गंगाराम कवचे, प्रवीण तुकाराम कवचे, सल्लागार रुपेश शिवराम कवचे.